तरी मी आलो राम कार्यासी न जाता स्वामी कार्यसिद्धीसी सर्वता आहारासी नसे हनुमंत म्हणू लागला ऋषी महाराज तुमच्या घरचं अन्न नक्की घ्यायला पाहिजे आणि नाहीतरी म्हणले कमीत कमी म्हणले पाणी तरी प्यायला पाहिजे बर का पण मी माझ्या म्हणले स्वामीच्या कार्याला आलो बर का आणि ते कार्य माझं आणि झालं नाही कार्य स्वामीचं होण्या अगोदर जेवण भोजन जर केलं तर म्हणले भजनाला दुसरं लागू पाहू लागलं असा हनुमंत काळले मिला काळले रूपी म्हणले साधूला बोलू लागला सांडोनी स्वामी कार्यार्था जो पुढे घाली लवदर चिंता तोमा पापी तत्वता अधपाता जाय हनुमंत म्हणू लागले गुरु महाराज जो म्हणल्याने असणारा शिष्यावर का गुरुनं सांगितलेलं कार्य ते न करता म्हणल्याने असणार इकडं म्हणले चहा पी भोजन जर करीत असल तर म्हणले तू आणि असणारा सद्गतीला कधी जाणार नाही अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून मला तुमच्या घरचं पाणी पिता येणार नाही असा हनुमंत बोलू लागला या लागी स्वामी कार्य न पूर्ण होता न पूर्ण न करी फळमूळ भोजन या दरा लागी जा उदक पान करी हनुमंत म्हणू लागला म्हणून मला तुमच्या घरचं फळ घेणार नाही भोजन तर म्हणले लांब केलं राहिलं बर का आणि तुमचा ग्रह आणि सज्जनाचा घरचं काहीतरी घ्यावं म्हणून म्हणले आले असताना मी म्हणले फक्त गिलासभर म्हणले आले असताना पाणी घे असा हनुमंत काळ रूपी म्हणले आले असताना आणि साधूला म्हणले लागला आई कोणी कपीच्या वचना राक्ष सुखावला मानसी अनायाचे पावेल मृत्यूसी सरोवराची उदकाची हनुमंतान ऋषी महाराज गिलासभर पाणी द्या असं म्हणल्याबरोबर का म्हणले काढले गेला आनंद झाला अरे ज्या राजा रावणाच्या कार्याला मी आलो आता मात्र ते कार्य सिद्धीला गेले शिवाय राहणार नाही जवळच म्हणले सरोवर आहे आणि त्या सरोवराच्या ठिकाणी पाणी प्यायला हनुमंताला वाट लावू तिथं म्हणले आली सामग्री नाही त्या ठिकाणी म्हणले त्याने पकडी हनुमंताला मारेल म्हणून आनंदाने असताना झाला ऐसा निश्चय मानो बोले कपी वचन स्वामी कार्य न होता आग्रहपण करू नये असं हनुमंताचं वचन म्हणल्याने त्या काळने मी ऐकलं बर का आणि मग काळमे म्हणू लागला हनुमंता तुमच्या गुरुचं तुमच्या स्वामीचं कार्य सिद्धीला जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा तुम्हाला आग्रह करू नये असा काळमे म्हणू लागला आत्रमा समीप सरोवर अत्यंत पवित्र ते पान करिता अल्पमा औषधी समाग्र देवासे हनुमंताला काळे म्हणू लागला हनुमंता माझ्या आश्रमाच्या जवळच म्हणले आले असणार सरोवर म्हणजे एक तळ आहे आणि त्या तळ्यामधलं पाणी सुंदर म्हणले आले असताना निर्मळ आहे आणि ती जर का पाणी तुम्हाला गेल्यावर प्यायला मिळालं तर तुम्हाला औषधीचं दर्शन नक्की झाल्याशिवाय राहणार नाही असा काळने मी हनुमंताला बोलू लागला हनुमात्यंत विद्वासे कपट सर्वता नाही मानसी मानिले याची वचनासे निगमानचे कपिना हनुमंत म्हणले असताना कारण रामाचे राम भक्त म्हणले असणार त्यांच्याकडं कपट नसते बर का तसा म्हणले अतिशय विश्वासी आणि त्या म्हणले काळमीच्या वाचनाला सत्य हनुमंतानं मानलं पुढे हनुमंतानं काय केलं आले असं नाही का साधू वचनी विकल्प करे तो नर महादुराचारी न पावे तो संसारे
चरे आतिनी गावबा महाराज सांगू लागले साधूच्या वचनावर जो कोणी मिळाल्या विश्वास ठेव करील बर का, विश्वास घडवणार नाही तो व्यक्ती बर का संसारामध्ये मिळले परमार्थ बोलला पण संसारात सुद्धा तोला मिळले विष येणार नाही असं असणार म्हणले. म्हणून साधूच्या वचनावर विश्वास ठेवावा असं आणि असं सांगू लागले. आयसा निश्चय करो पूर्ण मानो निऋषीचे वचन मग दृष्टी सरोवर लक्ष उदक पान करुणाला असा त्या हनुमंताचा काळ रूपी मिळले साधूर त्यांच्या वचनावर विश्वास हनुमंतानं ठेवला. सरोवर म्हणले समोरच्या म्हणले आणलं आणि जिथं सरोवर आहे त्या ठिकाणी हनुमंताचं आगमन आलं. पुढं म्हणले आले काय केलं उदक पान करो हनुमंत करावया उदक रिगताची पायी ते पायी त्वरित धरी लगे त्या सरोवराच्या जवळ हनुमंताला आल्याबरोबर पाण्यामध्ये म्हणले पाणी पिण्यासाठी पाय टेकल्याबरोबर म्हणले पाण्यामधल्या मगरीनं हनुमंताचा कच्च म्हणले पाय पकडला असा आणि असं सांगू लागले. ब्रह्मशापे सबळ ग्राह हनुमान धरेला दक्षिण पाय निदडावीर पायी भय नाही कोणा ती म्हणले पाण्यामधली गाली असणार स्वर्गाचं स्वर्ग उचल होत बर का पण ताल चुकला म्हणून तिला शाप झाला आणि त्या शापामुळे म्हणले तिला आली असणार. त्या ठिकाणी म्हणले मगरीचा ध्येय प्राप्त झाला. तिनं पाय पकडला हनुमंताचा पाय पकडल्याबरोबर हनुमंत